पालघर तालुक्यातील मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक दिवसांपासून एकच वैद्यकीय अधिकारी आहे। आदिवासी बहुल असलेल्या मासवणमधील 28 गावांचे रुग्ण या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात, मात्र अपुऱ्या सुविधांमुळे त्यांचे हाल होत आहेत। आठवड्याच्या मुद्द्याअंतर्गत आमच्या सिरीज अंतर्गत पाहूयात याबाबतचा हा विशेष रिपोर्ट। आदिवासी बहुल परिसरात असलेल्या मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात 28 गावांचा समावेश आहे। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्यानं रुग्णांना मोठे हाल सहन करावे लागतात। शिवाय हे अधिकारी 24 तास काम करत असल्यानं त्यांनाही याचा त्रास होतोय। या प्राथमिक आरोग्य केंद्रात एका वैद्यकीय अधिकाऱ्याचं पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे, तसंच 5 आरोग्य सेवकांची पदं रिक्त आहेत। वैद्यकीय अधिकाऱ्याची मंजूर पदं इथं 2 आहेत, वैद्यकीय अधिकारी गट आणि गट ब। आणि सध्या मी वैद्यकीय अधिकारी गट ब म्हणून वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे। आरोग्य सेवकाची 5 पदं रिक्त आहेत। मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या 4 खाटा पुरुषांसाठी, 4 खाटा स्त्रियांसाठी उपलब्ध असून हे लोकसंख्येच्या दृष्टीने प्रमाण कमी आहे। तसंच या केंद्राची पाणीपुरवठा योजनाही अनेक दिवसांपासून बंद असल्यानं रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। प्राथमिक आरोग्य केंद्र जे मासवण आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने 2 प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यांची नितांत दुय्यम वैद्यकीय अधिकाऱ्यांची अजूनपर्यंत नेमणूक झालेली नाही। आदिवासी बहुल परिसरात असलेल्या या आरोग्य केंद्रावर रुग्णांची मोठी गर्दी असते, त्यामुळे एवढ्या मोठ्या परिसरातील एकमेव असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरात लवकर वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।